BK कंगराळी येथील एका ग्रामपंचायत सदस्यासह अनेकांना डेंग्यूची लागण झाल्याची जोरात चर्चा सुरू आहे. अनेक जण डेंग्यूपासून त्रस्त बनले असून प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. अनेक जण ताप आणि थंडीपासून त्रस्त झाले आहेत. आपल्या प्रतिनिधीने ग्रामपंचायत महिला सदस्या वंदना चव्हाण यांची भेट घेऊन डेंग्यूबद्दल विचारणा केली असता त्यांनी डेंग्यू होण्याचे कारण व जबाबदार कोण हे सांगितले. 20 दिवसांनी पापतीने आज बाहेर 20 पडले. दिवस झाले बरोबर. डेंगू केव्हा झाला तुम्हाला? डेंगू तर मला कोणच 20 दिवस झाले. घरातून बाहेर पडला कसं पडलं? नाहीच. ताई तुम्ही मेंबर आहे होय, मेंबर आहे की मी. ग्रामपंचायत ग्रामपंचायत BK कंगराळे. BK कंगराळी वंदना चव्हाण. किती वार्ड नंबर तुमचा? 8 नंबर. ते 8 नंबर वार्डमध्ये आता डेंगू प्रकरण तुमचं एकट्याचं आहे काय आणि आहेत ते अजून भरपूर आहेत. इथं दोन आहेत बाजूला. तिकडं ईद गल्लीमध्ये चुकून झाल्यातच घरी एक झालं. सगळेजण बरं आहेत आता? नाही आहेत असं चालू चुकूनच आहेत. सगळ्या हॉस्पिटलला आता कल टीचर 10-12 दिवस होऊन आमचे 20 दिवस झाले. गावामध्ये सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. गटारे तुंबली असून डासांचे प्रमाण वाढले आहे. यातून डेंग्यूचा प्रादुर्भाव निर्माण होत असल्याचा दावा माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष अनिल पावशे यांनी केला आहे. काही तुमच्या गावामध्ये डेंगू प्रकरण वाढले म्हणून सांगत तुमचं नाव? मी ग्रामपंचायत कंगराळी BK. माझं नाव अनिल यल्लाप्पा पावसे. मी एक ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आपल्या गावामध्ये आता जवळजवळ 1 महिना झाला आपल्या गावामध्ये एवढे डेंग्यूचे पेशंट झालेले आहेत की जवळजवळ नाही म्हटलं 100-150च्या जवळपास डेंग्यू पेपर आहेत आता. आणि आपल्या गावची गटर कुठलीही गटर स्वच्छता झालेली नाही आहे. आणि आपण आमच्या अध्यक्षकडे PDOकडे 1 महिन्याच्या अगोदर आम्ही लेटर दिलेले की मी स्वतः लेटर दिलेलं की सगळ्या गावच्या गटर स्वच्छ करा आणि पावसाच्या अगोदर. आणि त्याच्यावरती अध्यक्ष आणि PDO टोटली दुर्लक्ष केलेत आणि कुठली बी गटर स्वच्छ झालेली नाही. आज पंचायतच्या समोरच बघितलं तर आज गटरमधून पाणी बाहेर जाऊन सगळं रोडवर येते. आणि आज गावातनं असंच वाहतं पाणी जायला की गटरचं ते बघितलं की बाकीच्या आजूबाजूच्या लोकांना डेंग्यू मलेरिया असे भयंकर आजार व्हायलेत. या आजारवरची तातडीनं अध्यक्ष आणि PDO आणि आमचे जिल्हा पंचायत CEO आणि EO साहेब याच्यावरती ताबडतोब डिसिजन घेऊन या गावच्या पहिला गटर स्वच्छ करावं. कारण का गाव आहे तर आम्ही आहे शाबूत. आज मेंबर इतकं सांगून आणि मेंबरचं ऐकत नाहीत. मग आणि गावच्या लोकांचं काय ऐकणार? आज एक बघितल्यानंतर आमच्या ग्रामपंचायत सदस्यांना पण एक डेंग्यू झाला आहे. असं मेंबरना जर डेंग्यू होत असेल तर मग बाकीच्या लोकांना किती होणार नाही. आज जवळपास एकाच ठिकाणी मी बघून आला आता पाहणी करून आलं आहे. पाहणी केल्यानंतर एकाच ठिकाणी त्या गल्लीमध्येच 25 जणांना डेंग्यू झालेला आहे. तसंच खूप आपल्या गावामध्ये पण प्रत्येक गल्लीमध्ये 1-1 घर सोडून 2 घर सोडून डेंग्यू झालेलं आहे. त्याच्याबद्दल याच्यावरती जिल्हा प्रशासनानं आणि आपल्या कडोली PSCनं त्याच्यावरती ताबडतोब दखल घेऊन या डेंग्यूवरती लोकांना ताबडतोब याच्यावरनं सुटका द्यावे याच्या एवढं हे आता स्वच्छ भारत मिशन गावामध्ये आता 2 वर्ष झाले, 2-3 वर्ष हे आता स्वच्छ भारत मिशन राबवलेलं आहे. स्वच्छताच्या कार्यक्रमामध्ये स्वच्छ भारत मिशनमध्ये काय करायला ते ग्रामपंचायत तुम्ही पण एक ग्रामपंचायत मेंबर आहे, काय चाललंय तुमच्या ग्रामपंचायतीत? आपल्या ग्रामपंचायतमध्ये स्वच्छतेसाठी जवळपास नाही म्हटलं तर गटर स्वच्छता हे स्वच्छतासाठी जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये काढलेले आहे. 7 ते 8 लाख रुपये काढून सुद्धा आपल्या गावच्या गटरची जी परिस्थिती बघितल्या जैसे ते आहे. कुठं पण बघितलं की तुम्हाला गोंदवाड आणि आमच्या कंगराळ BKला मिळून जवळजवळ नाही म्हटलं या वर्षामध्ये या 1.5-1 वर्षामध्ये जवळजवळ नाही म्हटलं 7 ते 8 लाख रुपये खर्च केले गटर स्वच्छतेसाठी. फक्त कच्चं गटर स्वच्छता करण्यासाठी आणि जवळजवळ 3.5 ते 4 वर्ष झाले आपल्या गावामध्ये ते एक ग्रामसभा झाली नाही, एक वार्ड सभा झाली नाही. पण ह्या लोकांनी दात कुणाकडं मागायचं? जेव्हा वार्ड सभा ग्रामसभा होत नाही त्या टायमाला त्या गावातल्या लोकांचं दुर्दैव म्हणायचं की आमच्या ग्रामपंचायतीचं दुर्दैव म्हणायचं. एकही वार्ड सभा नाही, एकही ग्रामसभा नाही आहे. आणि सामान्य सभेमध्ये पण कामं कसं होत असते? कामं तर काय आता झालीच नाही. 1.5-2 वर्षामध्ये एकही काम असं झालेलं. त्याच्या अगोदर झालं पंचायतची आम्ही मिटिंग घेतो, सामान्य मिटिंग घेतो, जे फंड येते पंचायतचं त्याच्यामध्ये फक्त काय थोडं गटर हे जे होते तेवढंच काम. बाकी कुठलं मोठं मेजर काम कुठले पण झालं नाही. मेजर काम एकही झालं नाही. आज बघितलं तर आता मेन रोडचं गटर काढलेलं आहे. आमच्या ग्रामीण भागाचे लोकप्रिय आमदार लक्ष्मीताई अबाळकर त्यांच्या फंडातून आम्ही या मेन गटरसाठी रोडवर कायम पाणी येत होतं. मग त्यांच्याकडून एक आम्ही 2-2.5 लाख रुपये 2-2.5 कोटी रुपये निधी दिले. ते काम गटरचं चालू आहे. त्याच्यानंतर पंचायतनं अध्यक्ष येतात, बसतात, उठून जातात.
गावात काय चाललंय काय नाही, कुठल्या वार्डात काय समस्या आहे कधी पण बैठले. आज आम्ही एक मेंबर सदस्य राहून आम्ही लेटर द्यायची परिस्थिती आली की तुम्ही या वार्डाचं गटर स्वच्छ करा, नाही तर त्या लेबरचं पेमेंट करू नका. आम्ही सांगायची वेळ आली आणि आमच्याकडे रिसूड आहे. हे आहे त्या प्रत्यक्ष बघितलं की नाही, कुठलं पण अध्यक्षाचं गावामध्ये कुठलं पण काम नाही. आणि हा स्वच्छ भारत अभियान म्हणतात, स्वच्छ भारत अभियानचं बघितलं तर एकही काम नाही, एकही गटर नाही. कुठलं स्वच्छ भारत अभियान लोकांसाठी नाही तर कुणासाठी फक्त कागदोपत्री स्वच्छ भारत अभियान झालेलं आहे. आता असंच तुमच्या गावामध्ये 2-3 योजना असं तुम्ही राबवला आहे की त्या योजना कम्प्लिटली ते जनसंपर्कमध्ये होत नाही आहे. जनतेपर्यंत जाऊन पोचायचं आहे ते पोचेना. ते असं JJM असू दे या स्वच्छ भारत मिशन असू दे, ह्या मेन मूलभूत सौकर्य पुरवणारा ह्या योजना, हेच योजना फेल होत व्हायचे दृष्टिकोनाला आम्ही बघू. आज आपल्या गावात 8.5 कोटी रुपये सँक्शन झालेले आहेत JJMमधून, सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या फंडातून. आज JJMचं काम बघितलं तर टोटली गोंधळाचं कार्य चालू आहे त्यांचं. एकही काम असं टोटली निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. याच्यावरती CEOला कळवलं. मी स्वतः CEOला 7 ते 8 वेळा फोन केला आहे. EO नाही केला. EO येऊन इथं पर्सनली मिटिंग घेतली. त्याच्यानंतर AWला केला, GEला केला. कामाची येऊन पाहणी करा म्हणजे एक दिवससुद्धा त्यांनी कामाची पाहणी केली नाही. आणि गावात बघितलं तर तिकडं खुदाई करून टाकलेलं आहे. लोकांना 10 ते 15 दिवसांनी एकदा पाणी मिळालं आहे. पाण्याचा मुबलक साठा राहूनसुद्धा गावामध्ये 20 दिवसानं पाणी एकदा भेटते लोकांना. हे दुर्दैव म्हणायचं काय आपल्या गावामध्ये 4 विहिरी आहेत. 4 विहिरी राहूनसुद्धा पाणी मुबलक आहे. जवळजवळ नदीकडे 2 विहिरी आहेत. आता नवीनसुद्धा एक विहीर मारलं आहे. अजूनसुद्धा अजून काय कामकाज ते विहीर कंप्लीट झाली, त्याचं पाणी द्यायचं गावानं, त्याचंसुद्धा अध्यक्षचं दुर्लक्ष आहे, PDOचं दुर्लक्ष आहे आणि त्या अधिकाऱ्यांचं बी JJMवरच्या जे आहेत ना त्यांचंसुद्धा दुर्लक्ष आहे. अशा बऱ्याच स्कीम आल्या आहेत. कुठल्या पण लोकांपर्यंत काही एकही स्कीम पोचली नाही. आज लोकांनी काय करायचं सांग. आज लोक तुम्ही अधिकाऱ्यांना काय सांगू शकता? आमच्या अधिकाऱ्यांना एवढंच आहे की आज 8.5 कोटीची स्कीम आहे. 8.5 कोटीची स्कीम म्हणजे काय साधी स्कीम नाही आहे. हा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी स्कीम आमच्या कंगराळी BK गावाला सँक्शन झालेलं आहे. 8.5 कोटी म्हटलं फक्त GST सोडून ही स्कीम बघितलं तर 10.5 कोटीची स्कीम आहे. GST सोडून 8.5 कोटीची स्कीम आहे. अधिकाऱ्यांना एवढंच सांगणं आहे की या गावचे आज जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष झालं काम चालू आहे. तर कामाचं कुठलंही नळ अजून कंप्लीट नाही. कुठल्याही वार्डचं एकही झोनचं काम कंप्लीट नाही आहे. जवळजवळ 8 झोन आहे. एकही झोनचं काम कंप्लीट नाही. झोन वाईज काम कंप्लीट करत जातं. लोकांना जसं पाईप काढतात जुनी तसं नवीन पाईप टाकून त्यांना पाणी द्यायची सुविधा करावी एवढंच आमच्या अधिकाऱ्यांना माझ्याकडून मागणी आहे. थँक्यू. ग्रामपंचायतीने गटारांची स्वच्छता करावी, डास निर्मूलनासाठी फॉगिंग करावे अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राने गावकऱ्यांची तपासणी करून उपचार करावेत अशीही मागणी करण्यात येत आहे. परंतु प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव.